पहाटेचा प्रवास, समोरून भरधाव ट्रक आणि काही क्षणात भीषण अपघात. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अमरावती मार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. नेमका अपघात कसा झाला, किती जण जखमी झालेत आणि बचाव कार्य कसे पार पडले, चला जाणून घेऊया सविस्तर. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अमरावती मार्गावर सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. लखापूर गावाजवळ एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी बसचे चालक आणि वाहक, ट्रकचे चालक आणि वाहक तसेच बसमधील इतर प्रवासी जखमी झालेत. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाली असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ बाहेर काढून उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रक चालकाचे दोन्ही पाय केबिनमध्ये अडकले होते. बचाव पथकाने ट्रकची काच फोडून चालकाची सुटका केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा तपास करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वाहनांची स्थिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, राज्य महामार्गावर वाढणारे अपघात, वेगावर नियंत्रण आणि सुरक्षित वाहन चालना या विषयांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या अपघाताचा नेमका अहवाल काय सांगतो, अपघातामागील कारण काय होते आणि जखमींची प्रकृती कशी आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य महामार्गावरील अपघात रोखण्याकरिता आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.